महाराष्ट्र कर्नाटकमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला। सोमवार दिनांक 9 मार्च रोजी महाराष्ट्र कर्नाटकमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेला प्रारंभ झाला। समाधी पूजन, अभिषेक आणि वीणा पूजन देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी हरिभजन, धनगरी ढोल वादन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले। मंदिर आणि कळसावर तसंच भक्तनिवास इथं नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। कार्याध्यक्ष पुंडलिक होसमनी, सचिव रावसाहेब कोनकेरी, सरपंच विजयराव गुरव, संदीप मगदुम, दत्तात्रय पाटील, दिनकर कांबळे, संभाजी पाटील, यशवंत पाटील, दिलीप पाटील, इंद्रजित खर्डेकर, रामाना मरेगुदरी, करणसिंह भोसले, बसवराज देसाई, विनायक शिंदे, तमाना मासरेडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्यासह ग्रामस्थ भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजपासून बाळूमामाच्या भंडारा उत्सवाला सुरुवात होत आहे। आज पहिल्यांदा वीणा पूजन पासून सुरुवात झालेली आहे। उद्या प्रवचन, कीर्तन, भजन आणि काकडा आरती असं नित्याचे कार्यक्रम रोज होतील। परत 15 तारखेला पालखी सोहळा म्हणजे आपला दुधाची घागरीने रथ उत्सव हा 15 तारखेला होईल। लगेच 16 तारखेला पहाटे भाकणूक आणि लगेच 9 वाजता महाप्रसाद आणि 17 तारखेला दिंडी सोहळ्यानं सांगता बाळूमामाच्या उत्सवाची सांगता होईल।